नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. विषय आहे, तुमचं लिव्हर धोक्यात आहे का? ही गंभीर लक्षणं जाणून घ्या. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे ऐका. धोक्याची घंटा. ही लक्षणे तुमच्यात नाहीत ना? तुमची त्वचा अचानक निस्तेज आणि पिवळसर दिसू लागली आहे का? सतत काहीही न करता थकवा जाणवतो आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसू लागली आहेत का? पोटाचा घेर अचानक वाढला आहे आणि ते सतत फुगल्यासारखे वाटते का? तोंडाला चव लागत नाही आणि श्वासाला दुर्गंध येऊ लागला आहे का? आपल्यापैकी अनेक जण या लक्षणांना सामान्य ॲसिडिटी, कामाचा ताण किंवा अपुरी झोप समजून दुर्लक्ष करतात. पण थांबा, ही तुमच्या शरीराने दिलेली एक गंभीर धोक्याची सूचना असू शकते. ही लक्षणे आहेत हळूहळू निकामी होत असलेल्या तुमच्या यकृताची, लिव्हरची. यकृत हा असा अवयव आहे जो सहसा तक्रार करत नाही. तो शेवटच्या क्षणापर्यंत शांतपणे विषारी पदार्थ शरीराबाहेर काढून आपले रक्षण करत राहतो. आणि जेव्हा त्याची गंभीर लक्षणे जसे की डोळे पूर्णपणे पिवळे होणे किंवा पोटात पाणी भरणे दिसू लागतात, तेव्हा आजाराने शरीरावर आपला घातक विळखा घट्ट केलेला असतो आणि अनेकदा खूप उशीर झालेला असतो. म्हणूनच ही लक्षणे वेळीच ओळखणे आणि सावध होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चला तर, या व्हिडिओमध्ये आपण यकृताच्या आजाराच्या याच लक्षणांबद्दल आणि त्यावरील उपायांबद्दल सविस्तर माहिती घेऊया, जेणेकरून आपण या अदृश्य रक्षकाला वाचवू शकू. जागतिक आरोग्य संघटनेच्या WHO माहितीनुसार दरवर्षी जगभरात यकृताच्या आजारांमुळे सुमारे 20 लाख लोकांचा मृत्यू होतो. भारतात दरवर्षी सुमारे 2,68,000 लोकांचा मृत्यू थेट यकृताच्या आजारांमुळे होतो. भारत हा यकृताच्या आजारांमुळे सर्वाधिक मृत्यू होणाऱ्या देशांपैकी एक आहे. चिंतेची बाब म्हणजे हा आजार आता मुलांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. यकृत, लिव्हर इतके महत्त्वाचे का आहे? यकृत एकाच वेळी अनेक महत्त्वाची कामे करते, म्हणूनच त्याला शरीराचे पॉवर हाऊस म्हटले जाते. रक्त शुद्धीकरण, पचन संस्थेतून येणारे रक्त फिल्टर करून त्यातील विषारी घटक वेगळे करतो. पित्त रस निर्मिती, बाईल नावाच्या पाचक रस तयार करते, जो अन्नातील फॅट्स, चरबी पचवण्यासाठी आवश्यक असतो. विषारी द्रव्ये बाहेर टाकणे, शरीरात तयार होणारी किंवा बाहेरून आलेली विषारी द्रव्ये शरीराबाहेर टाकण्याचे काम करते. पोषक तत्वांचा साठा, जीवनसत्त्वे, व्हिटॅमिन्स आणि खनिजे, मिनरल्स साठवून गरजेनुसार शरीराला पुरवते. धोक्याची सूचना, यकृत बिघडण्याची लक्षणे. जेव्हा यकृताच्या कामात अडथळा येतो, तेव्हा शरीर आपल्या काही संकेत देऊ लागते. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. त्वचा आणि डोळ्यांवरील परिणाम, चेहऱ्यावर पांढरट डाग येणे, त्वचा, डोळे आणि नखे पिवळसर दिसणे. तोंडाचे आरोग्य, तोंडाला चव नसणे किंवा तोंडातून दुर्गंध येणे. थकवा आणि सूज, सतत थकवा जाणवणे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे किंवा डोळ्यांवर सूज दिसणे. पोटाच्या समस्या, वारंवार अपचन होणे, पोट फुगल्यासारखे वाटणे आणि पोटाचा घेर अचानक वाढणे. हे लठ्ठपणामुळे नसून यकृतावरील सुजेमुळे असू शकते. ही लक्षणे दिसल्यास वेळीच सावध व्हावे, कारण पुढे जाऊन फॅटी लिव्हर सिरोसिस किंवा लिव्हर फेल्युअर सारखे गंभीर आजार होऊ शकतात. यकृताच्या आरोग्यासाठी सोपे घरगुती उपाय. आयुर्वेदानुसार दर 15 ते 30 दिवसांनी यकृताला नैसर्गिकरित्या स्वच्छ डिटॉक्स करणे खूप फायदेशीर ठरते. यासाठी खालील सोपे उपाय करता येतात. लसूण आणि कोमट पाणी. रोज सकाळी उपाशी पोटी लसणाच्या 2 पाकळ्या चावून खा आणि त्यावर 1 ग्लास कोमट पाणी प्या. लसूण यकृताला मजबूत करतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. मनुक्याचे पाणी, किशमिश. रात्री झोपताना मुठभर काळे मनुके 1 ग्लास पाण्यात भिजवा. सकाळी उठल्यावर हे पाणी कोमट करून उपाशी पोटी प्या. टिप: मधुमेहींनी हा उपाय टाळावा. लिंबाचा फॉर्म्युला. लिंबाच्या फोडींवर काळे मीठ, काळी मिरी आणि सुंठ पावडर घालून ती फोड जेवणापूर्वी 1 तास गरम करून चोखावी. यामुळे पचन सुधारते. ॲपल सायडर व्हिनेगर. 1 चमचा ॲपल सायडर व्हिनेगर 1 ग्लास कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने यकृत स्वच्छ होण्यास मदत होते. जांभूळ. जांभळाच्या हंगामात रोज 200 ते 300 ग्रॅम ताजी जांभळे खाल्ल्याने यकृताच्या कार्यात कमालीची सुधारणा होते. हरड आणि गूळ. हरडाची साल आणि गूळ समप्रमाणात घेऊन त्याच्या छोट्या गोळ्या बनवा. दिवसातून 2 वेळा 1 गोळी घेतल्यास यकृत आणि प्लीहा
स्प्लीन या दोन्हींचा फायदा होतो. काय टाळावे आणि काय लक्षात ठेवावे? मद्यपान, दारू, अति मसालेदार आणि तेलकट पदार्थ तसेच प्रक्रिया केलेले प्रोसेस पदार्थ खाणे टाळा. हे यकृताचे सर्वात मोठे शत्रू आहेत. यकृत बिघडल्याने पोटाचा घेर वाढतो. याला केवळ लठ्ठपणा समजू नका. कोणताही उपाय करण्यापूर्वी किंवा गंभीर लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. आपल्या जीवनवाहिनीची काळजी घ्या. आपले यकृत ही आपली जीवनवाहिनी, लाईफलाईन आहे. जर ते थकले तर संपूर्ण शरीराचे संतुलन बिघडते. म्हणूनच आपल्या व्यस्त जीवनातून दर महिन्याला फक्त काही दिवस आपल्या यकृताच्या आरोग्यासाठी काढा. ही केवळ एक सवय नाही तर तुमच्या निरोगी आयुष्याचा एक महत्त्वाचा विमा आहे. व्हिडिओ आवडला तर कृपया लाईक करून आपल्या मित्रमंडळींना व कुटुंबीयांना जरूर शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. शेजारचे बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन नक्की दाबा. धन्यवाद.